पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे, त्यामुळे माझ्या आई वडिलांनी दिलेलं सगळं पाण्यात गेलंय. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशा अपेक्षा आहे. सरकारनं आम्हाला मदत करावी अशी. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. आपण तिरे या गावामध्ये आता आलेलो आहोत. सध्या आपण जे बघू शकता हे नदी पात्र नसून हे तिरे गाव आहे आणि तिरे गावाच्या या गावामध्ये जो आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत हा भीमनगरचा परिसर आहे आणि भीमनगरच्या परिसरमध्ये बऱ्याचशा झोपडपट्टीमध्ये पाणी शिरलेलं आहे. तिथले काय स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर दादा, आपलं नाव काय? अमर गायकवाड. अमर गायकवाड. किती वर्षापासून राहता या गावामध्ये? आता जवळजवळ मला आता 30 वर्ष झाले. 30 वर्षामध्ये असा कधी नदीला पूर आलेला पाहिलाय का? नाही, अजिबात नाही. बर. हा पहिल्यांदाच आहे, पण असं पाणी कधीच वेळ नाही. मी कधी म्हणजे रात्री एवढं पाणी होतं का? नाही, नव्हतं एवढं पाणी. म्हणजे सकाळी इथपर्यंत पाणी आलं? इथपर्यंत पाणी आलं. तिथं खाली होतं, इथं कुठं? आतापर्यंत किती जणांच्या घरामध्ये पाणी गेलं इथं? तर नाही ना म्हणलं तर 30-40 पाणी गेलं असेल. घरात गेलेलं आहे. कोण आता इथं तुम्हाला आलते का भेटायला? आतापर्यंत जर कोणाला नाही, ग्रामपंचायतवाले केले आपले सगळं काय असेल ते. मावशी, काय ह्याच्या आधी कधी बघितलंय का पाणी? नाही बघितलं. नाही बघितलं? एवढं आलंच नाही कधी. बर. ही पहिली वेळच. कधीपासून जागा आहेत? जागा कधीपासून आहे? रातभर असंच की काल 4 वाजल्यापासून पाण्यात नाही इकडे तिकडे सगळं पाण्यात पोहारे गेलं भाऊ सगळं. बर. शेरडम चालले ह्या लेकरांनी भरून काढले. काय गेले पाण्याखाली आता? बॅरल गेली, बादल्या गेल्या, सगळं घरात सगळं पाक घरात सगळं सामान गेले. सामान गेले? घर सलाबात शिरलं. जेवणाची काय व्यवस्था आहे आता? गावातल्या लोकांनी आणून दिले. आता गावातल्या लोकांनी आणून दिले. काय तुमची मागणी काय? काय घरामध्ये पाणी भरले सगळं, रात्रभर जागा झोपलो ना आम्ही. सगळं सामान काय तुमची काय सरकारला काय मागणी असेल? काय तर सरकारने आम्हाला मदत करा, आमची लय नुकसानी झाली. काय कशाची घरातलं सगळं आमचं परपंच सगळं वाहून गेलाय. पाणी खायचं गेलं सगळं. बादल्या भांडी सगळं का हे आम्हाला नेहाला मरण आलंय का वाचवायला हे काय कळणार. आज 2 दिवस झाला आम्हाला डोळ्याला झोप नाही, पोटाला आण नाही. माझं घर 4ही बाजूने पूर्ण असं पाण्यात डूब करायलंय. माझ्या घरात सगळं साहित्य सगळं पाण्यामध्ये आहे. डाग हाय, दागिना हाय, गहू ज्वारी मका सगळं काय आपल्या संसारिक आहे ना ते सगळं आहे घरामध्ये. सरकार मदत करेल असं वाटतंय का? आता त्यांची इच्छा, आम्ही रडून का उपयोग आहे सांगा? आम्ही रडलं तर त्यांचा फायदा आहे का? त्यांनी आमचं गरिबाची जाण ओळखून जाण राखून दिलं आम्हाला काय मदत, तर आम्ही घेणार वटीमध्ये. आता अशी कितीक तरी कैकू आमच्या पुढे रडत्याले आणि आम्ही कुणाला म्हणते आम्ही काय करायचं? शेत काय गेले का पाण्याखाली? शेत आम्ही नाही गरीब करून खाता मदत नसताना मग आता सरकारनं जर ठरवलं नसतं शेतकऱ्याला भरपाई द्यायचं तर तुमचं काय? आता आम्हाला काय सरकार आता तुम्हाला मागा तेवढं मागता, तुमची मर्जी द्यायचं का ना द्यायचं तुम्ही ठरवायचं. आता आपण बघू शकता एवढं या ठिकाणी पाणी आहे. आता ह्या पाण्यामधून कशा पद्धतीने तुम्ही मार्ग करणार किंवा सरकार तुम्हाला कशा पद्धतीने मदत करेल असं तुम्हाला वाटतंय? ह्या पाण्यामधून आम्हाला काय सरकार जेवढे नुकसान झालंय तेवढी मदत करू या अपेक्षा. मी फार संघटनेचा तालुका सचिव भागवत गायकवाड हे बोलतोय आणि बच्चू भाऊचं कार्यक्रम मला माहित आहे. गोरगरिबासाठी झटणारा माणूस आहे तो. तर ही जे नुकसान झालेलं आहे तर जे काय नुकसान पंचनामे व्हावे ही अपेक्षा आहे आमची. समजा माझं वैयक्तिक जरी नुकसान झालं तर इतर लोकांचे जे नुकसान झालेलं आहे त्या लोकांना ती मदत सरकारने मिळावी ही माझी अपेक्षा आहे. वैयक्तिक काय नाही, पण ह्या लोकांच्या शेळ्या गेल्या त्या बाईच्या, त्यांच्या शेळ्या गेल्या होऊन गेल्यात. तर ह्यांची शेळ्या होऊन गेल्यात. घरात पाणी आहे, काल पण ह्यांच्या अन्न नाही, पूर्ण घरात पाणी आहे. तर ह्यांना आर्थिक पंचनामे करून ह्यांना आर्थिक मदत मिळावी ही अपेक्षा आहे. अजून आमचं पाणी घरात 7 फुटाला आमचं पाणी घरामध्ये 7 फुटाला लागले. आमची पूर्ण घराची हे झाले आहे, टीव्ही फ्रीज कूलर सगळं पाण्यामध्ये गेले आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे, त्यामुळे माझ्या आई वडिलांनी दिलेलं सगळं पाण्यात गेलंय. तुम्ही आहे का यांचे? जा इकडे. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशी माहिती आहे. काय जेवायला सुद्धा राहिलं, सगळं अन्नधान्य सगळं वाहून गेले आमच्या घरातलं. आपण सध्या तिरे या गावामध्ये आलेलो आहोत. अत्यंत गंभीर बाब हे म्हणजे की एकीकडे शासन लाडकी बहीण योजना अंमलात आणते, परंतु तिरे या गावामध्ये एका लाडक्या बहिणीचा
लग्नासाठी घेतलेला जो संसार होता तो अक्षरशः संसार पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे. तिच्यासाठी तिच्या आई वडिलांनी घेतलेला रुखवत असेल, फ्रीज असेल, टीव्ही असेल, कूलर असेल किंवा इत्यादी तिच्या संसार उपयोगी असणाऱ्या अनेक वस्तू हा संपूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत. अशा कुटुंबाशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. त्यांच्या ज्या भावना आहेत किंवा त्यांच्या जे काय व्यथा आहेत ते आपण आपल्या चॅनेलच्या मार्फत जनतेला दाखवणार आहेत. तर आपल्यासोबत आशाबाई उघडे, त्यांच्या मुलीचं लग्न होतं, त्यांच्यासोबत बोलणार आहोत. अंशी, आता काय वाटतंय तुम्हाला? तुमच्या मुलीचं लग्न होतं काही दिवसावरती आणि संपूर्ण पुढल्या महिन्यातच आहे लग्न. पुढल्या महिन्यामध्ये लग्न होतं. तुम्ही तुमच्या मुलीसाठी घेतलेल्या सर्व वस्तू होत्या त्या आता पाण्यात गेलेल्या आहेत. आता कसं तुम्ही लग्नाला सामोरं जाणार आहोत? आता काय कसं समोर जायचं? मदत करेलच की सरकार. आमच्या अशा अपेक्षा आहे सरकारनं आम्हाला मदत करावं अशी. आता सध्याला बघा पाणी किती येते. मध्ये गेलेलं आहे. तर आता म्हणजे तुमचा संसारच थोडक्यात पाण्यामध्ये गेलेला आहे. काय असं सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची? काय आम्हाला सरकारनं असं हे करावं, मदत उचलून करावी मदत आम्हाला, करावी. काहीतरी एवढं द्यावं. दुसरं काय नाही आमची अपेक्षा. त्यांची एवढंच, आम्हाला आमच्या घरात हानी झाली तर आम्हाला काहीतरी द्यावं 4 रुपये, हीच आमची अपेक्षा आहे. काय नाही दुसरी आमची अपेक्षा. सर, आतापर्यंत गावामध्ये ह्याच्या आधी कधी पूर आलेला होता का? आता माझ्या या 50 वर्षामध्ये कधी पूर आलेला नाही. एवढा इतका मोठा कधी पूर आलेला नाही. बरं, हा पूर मग पहिल्यांदाच बघताय का तुम्ही? मी पहिल्यांदाच बघतोय. पण या पुरामध्ये आम्हाला चालू ग्रामपंचायत बॉडी, सरपंच किंवा दिलीप माने माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली जे बॉडी आहे यांनी आम्हाला आजपर्यंत मदत केलेली आहे. विरोधी पार्टीने आमच्यापर्यंत नुसतं भेटच दिलेले आहेत, पण यांना ओरिजिनल काय मदत आम्हाला केली नाही. आतापर्यंत इथले जे विधानसभा प्रतिनिधी आहेत ते आले का इथे तुम्हाला भेट? अजिबात नाही. बरं. सुभाष देशमुख आमच्यापर्यंत कधीही पोहोचलेले नाही. बरं. आणि आमच्या या कठीण प्रसंगामध्ये सुभाष देशमुख आमच्यापर्यंत पोहोचले. त्यांचे प्रतिनिधी पोहोचले पण ते कोरड्या रिकामी हाताने पोहोचले. आता लोकांची व्यवस्था कशी केली तुम्ही या ठिकाणी? आता आम्ही दुसऱ्यावर अवलंबून न राहता आमचं स्वतःच इथे समाज मंदिर मोठे आहे, यामध्येच आमची व्यवस्था केलेली आहे. त्याचं आता जेवणाचं खाण्याचं कसं केलंय काय नाही हे आम्हाला ग्रामपंचायत करते पूर्ण. ग्रामपंचायत मार्फत जे जे घर पाण्यात आहेत त्यांना तुम्ही जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली? हो हो. मग काय इथं पंचनामे वगैरे काय अजून चालतं? पंचनाम्याचे अजून तहसीलदार येऊन गेले त्यांचे फोटो बिटो झालेले आहेत, पण नंतर अजून भेटतो असं सांगितले त्यांनी. आता रात्रीच्या प्रवाहात आणि आता काय बदल झालाय का? वाढलंय का कमी? पाणी वाढलेलं आहे. सध्या पाणी वाढलेलं आहे. किती आता या गावातील तरी किती घरं पाण्याखाली असतात? आता आपल्या वस्तीचं समाज हे गेलं तर आमचं 70% गेलं. झोपडपट्टीने आमचा 70%. गावाचा एकूण विचार केला तर किती लोक म्हणजे घरं किती पाण्यात असतील आता सध्या? साधारण 50% तर गेलेले.